नमस्कार मंडळी. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया स्ट्रिंग्सला आपण स्ट्रक्चरमध्ये कसे यूज करू शकतो. तर ह्याच्या आधी आपण बघितलंय की इंटिजर व्हॅल्यूज जसं आपण इकडे यूज केलंय इंटिजर व्हॅल्यूज आणि कॅरेक्टर व्हॅल्यूज कशा वापरायच्या. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये स्ट्रिंग टाकतोय न्यू नेम 30 कॅरेक्टर्स आहे. ठीक आहे. आणखीन जसं आपण आधी केलं होतं तसं S1 न्यू सॅलरीतला एक 2 स्ट्रक्चर डिफाइन करतोय. ठीक आहे. S1 न्यू सॅलरी 3400, S1 न्यू कॅर पी, आणखीन S1 न्यू नेम माय नेम. तो सिमिलरली मी S2 ला पण सेम करतोय. न्यू सॅलरी, न्यू कॅरेक्टर, आणखीन टेक्स्ट आणि मग सेम त्याच्या व्हॅल्यूज मी प्रिंट करतोय. ठीक आहे. काही वेगळं नाही, आपण हे सगळं आधी केलेलं आहे. आधीच्या 2 व्हिडिओ आपण केलेलं आहे. ठीक आहे. पण एक्झिक्यूट करून बघूया ना काय होतं. तो लाईन नंबर 20 म्हणजे 20 लाईन आणखीन 25 लाईन वरती तो एरर देतो. ठीक आहे. कारण सी जसं आपण इंटिजर म्हणजे किंवा कॅरेक्टरला जर आपण डायरेक्टली त्या व्हॅल्यूमध्ये त्या व्हेरिएबलमध्ये टाकतो. ठीक आहे. मेंबर व्हेरिएबलमध्ये टाकतो. स्ट्रक्चर नेम डॉट व्हेरिएबल नेम. हे S1 इज द स्ट्रक्चर नेम. ठीक आहे. तसं आपण स्ट्रिंगला आपण करू नाही शकत. तर ते करायला आपल्याला असं करायला लागतं. आपल्याला स्ट्रिंग कॉपी यूज करायला लागते. आपण मागच्या युनिटमध्ये आपण बघितलंय स्ट्रिंग्स कशा यूज करायचे असतात. स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग कॅट. सो स्ट्रिंग कॉपी डेस्टिनेशन तुम्हाला कशामध्ये टाकायचंय, डॉट कॉमा माय नेम विच इज सोर्स. तर ह्या माय नेमला मला न्यू नेम मध्ये टाकायचं आहे आणि युअर नेमला मला S2 न्यू नेम मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. सो असं डायरेक्टली असाइन केलेलं चालत नाही. असंच केलं पाहिजे असाइन. ठीक आहे. सो दोन्हीला मी चेंज केलेलं आहे. याला दिसतंय समोर की हे काय आहे. तर ते कॉमेंट आहे ते इग्नोर आहे. बाकी रेस्ट कोड इज एक्झॅक्टली द सेम. काही फरक नाही आहे. लेट्स सी. आता चाललं. ठीक आहे. सो ह्या व्हिडिओ आपण हे शिकला की स्ट्रिंग व्हॅल्यूजला स्ट्रक्चरमध्ये यूज कसं करायचं. डायरेक्टली असाइनमेंट चालत नाही, जसं आपण इकडे बघितलं केलेलं, आणि ते स्ट्रिंग कॉपी केलं तर चालतं. ठीक आहे. तर आपण दोन्ही बघितले, 2 केसेस बघितले. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं 2 व्हेरिएबल्समध्ये व्हॅल्यूज कशा टाकायच्या. आता आपण त्याच्यामध्ये स्ट्रिंग डेटा कसा टाकायचा तो आपण बघितलाय. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. 2-4दा केलं तुम्हाला सगळं पाठ होईल. ओके. थँक्यू.